नमस्कार मित्रांनो, एन के फार्ममध्ये सर्वांचे स्वागत. बरेच जणांनी कॉल केले की उस्मानाबादी शेळीचं वार्षिक उत्पन्न किती असू शकतं. तर मित्रांनो, जर सांगायचं म्हटलं गेलं तर उस्मानाबादी शेळी मित्रांनो वर्षातून 2दा येत असते. जर मित्रांनो उस्मानाबादी शेळी ही वर्षातून 2दा येत असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर आपण 14 महिन्यामध्ये 2 वेत असे पकडू. कारण की जर मित्रांनो सांगायचं म्हटलं तर शेळीला गाभण काळ हा 5 महिन्याचा असतो आणि वेल्यानंतर मित्रांनो 2 महिने त्या शेळीला क्रॉस केलं गेलं नाही पाहिजे. तर का केलं गेलं नाही पाहिजे तर मित्रांनो त्यासाठी आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे. जर सांगायचं म्हटलं गेलं मित्रांनो तर 7 महिन्यामध्ये आपले एक वेत गॅरंटेड होऊ शकतं मित्रांनो. तसं काय नाही मित्रांनो, शेळी वर्षातून 2दा सुद्धा येते आणि आमच्या मित्रांनो ह्या पाहू शकता आपल्या शेळी ह्या वर्षातून 2दा येत असतात. पण जर मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर नवीन शेळीपालकांना जर अनुभवासाठी मित्रांनो सांगायचं म्हटलं तर 14 महिन्यामध्ये 2 वेत असे पकडू. तर त्यामध्ये प्रामुख्याने एका येताला मित्रांनो सांगायचं म्हटलं गेलं तर एका येतामध्ये प्रामुख्याने कमीत कमी मित्रांनो 2 पिल्लं पकडू आपण एका शेळीला. जर आमचा सांगायचा गेला विषय म्हटलं तर मित्रांनो आमच्या 15 शेळ्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने 6 ते 7 शेळ्या 3-3 पिल्लं होत असतात. बाकीच्या शेळ्याला कमीत कमी 2 पिल्लं होत असतात. पण बाकीच्या जर रेग्युलर सांगायचं म्हटलं गेलं तर कमीत कमी 2 पिल्लं पकडू. जर 2 पिल्लं मित्रांनो जर अति शेळी जर क्वालिटीची असेल आणि ते पिल्लाचं जर योग्य संगोपन असेल तर मित्रांनो ते शेळीचं पिल्लू 3.5 ते शेवट 4 महिन्याच्या आत मित्रांनो त्या पिल्लाचं 25+ मोहर वेट गेलेलं असेल. जर पिल्लाचं योग्य संगोपन आणि शेळी अतिशय जबरदस्त असेल 25+ जर वेट गेन गेले असेल तर मित्रांनो त्या पिल्लाचं कटिंग मार्केटच्या जर दृष्टिकोनातून जर सांगायचं गेलं म्हटलं तर त्यामध्ये प्रामुख्याने एका पिल्लाचं वजन 25+ असेल तर त्याला किंमत कमीत कमी मित्रांनो 9, 9.25, 9.5 प्लस मिळत असते कटिंग मार्केटच्या दृष्टिकोनातून मित्रांनो. आणि ही मी सांगण्यापेक्षा मित्रांनो प्रत्येक जो शेळीपालन आहे त्यांना ह्या गोष्टी सर्व माहीत असतात. पण आपल्या फार्ममध्ये मित्रांनो सर्व नॅचरल माहिती व योग्य माहिती व निस्वार्थपणे माहिती मित्रांनो आपल्या शेळीपालनामध्ये किंवा आपल्या चॅनलद्वारे सर्व शेळीपालकांना माहिती होत असते. तर जर सांगायचं म्हटलं तर मित्रांनो एक पिल्लू जर आपलं 9,000 प्रमाणे जर गेलं तर एका शेळीचं मित्रांनो 18,000 दोन्ही पिल्लांचं होत असते. जर मित्रांनो 18,000 जर शेळीपालनामध्ये एका शेळीला आपल्याला उत्पन्न भेटू शकत असेल लो बजेटमध्ये आणि शेळ्या फक्त मित्रांनो क्वालिटी असाव्या आणि तुमचं संगोपन म्हणजे मित्रांनो काहीसुद्धा नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो शेळीपालनामध्ये फक्त शेळी क्वालिटीची असावी आणि ब्रीडिंगचा नर व्यवस्थित असला तर मित्रांनो काहीसुद्धा अडचण येत नाही. फक्त योग्य संगोपन असल्यावर कसलीही शेळी असू द्या मित्रांनो फक्त योग्य तुमचं संगोपन असले तरी उत्पन्न हे निघू शकतं. जर मित्रांनो 18,000 रुपये जर शेळीला तुमचा एका येतात जर उत्पन्न असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं म्हटलं तर त्या शेळीमध्ये खर्च मित्रांनो 1,000 रुपयाची मका लागेल त्या शेळीला दूधवाढीसाठी. मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे शेळीला वेल्यानंतर मका चारण्याने दूध जबरदस्त रिझल्ट येत असतो. आणि त्यामध्ये प्रामुख्याने तुमचा जर खर्च काढायचा म्हटलं तर मित्रांनो त्या शेळीला 1,000 रुपये त्या शेळीवरती खर्च झालेला असतो आणि 1,000 ते 1,200 रुपये त्या पिल्लावरती खर्च झालेला असतो मित्रांनो. तर मित्रांनो 1,200 सांगण्यापेक्षा मित्रांनो 2,500 आपण पकडू आणि 2,500 हे शेळीचा 1,000 जर अशा प्रकारे मित्रांनो 2,500 रुपये तुमचं 18,000मधून काढून गेले तर मित्रांनो अजून 500 सोडून देऊ 3,000 काढू आपण. जर सांगायचं म्हटलं तर मित्रांनो निव्वळ प्रॉफिट तुमचं एका शेळीपासून 15,000 रुपये राहील. उस्मानाबादी शेळीचा विषय मित्रांनो सांगायचं म्हटलं तर आणि अगदी लो बजेटमध्ये कटिंग मार्केटचा विषय चालला आहे मित्रांनो. ब्रीडिंगवरचा मित्रांनो एक पिल्लो मित्रांनो जर सांगायचं म्हटलं तर 4 महिन्याचं पिल्लो मित्रांनो 25,000 30,000 रुपये प्रमाणे विकतात. पण तो मित्रांनो आपण ब्रीडिंगवरचा फार्मचा विषय नाही चाललेला आपला फक्त मित्रांनो जर सांगायचं म्हटलं तर कटिंग मार्केटचा. आणि कटिंग मार्केटचा फार्म मित्रांनो कोणीही चालवू शकतं कोणीही. फक्त मित्रांनो त्या शेळीचे किंवा त्या पिल्लांची वजनच वाढ लागत असते ना की तुमचा कलर ना की काहीसुद्धा बाकीचं किंवा त्या शेळीची किंवा त्या पिल्लाची ठेवण कशी आहे त्यावरती न बघता मित्रांनो त्यामध्ये फक्त प्रामुख्याने ते शेळीची वजन आणि त्या पिल्लांची वजनच बघितली जात असते. जर मित्रांनो तुमचं एका शेळीचं वार्षिक एका येताचं उत्पन्न निव्वळ प्रॉफिट म्हणजे मित्रांनो कमीत कमी 15,000 रुपये आमचं मित्रांनो जास्त निघत असतं पण लो बजेटमध्ये सांगत आहे मित्रांनो. जर नवीन शेळीपालक असेल तर कमीत कमी 15,000 रुपये जर एका शेळीचं एका वेताचं उत्पन्न मिळत असेल तर 14 महिन्यामध्ये मित्रांनो त्या शेळीचं उत्पन्न वार्षिक 30,000 रुपये होत असतं 14 महिन्यामध्ये मित्रांनो. जर 10 शेळ्याचं मित्रांनो जर सांगायचं म्हटलं तर 3 लाख रुपये उत्पन्न होऊ शकतं. पण त्यासाठी मित्रांनो योग्य मार्गदर्शन हवं, योग्य शेळीची निवड हवं
आणि योग्य संगोपन. मित्रांनो सांगायचं म्हटलं तर शेळीपालन आम्ही प्रत्येक वारंवार सांगत असतो, शेळीपालन काही सुद्धा अवघड नाही. हे पाहू शकता आमच्या शेळ्या लिंबाचा पाला खात आहे आणि चन्नाचा थोडासा पाला खात आहे, हे पाहू शकता तुम्ही. असे काही नाही की शेळीला हाच चारा दिला गेला पाहिजे किंवा हाय क्वालिटीचा चारा नेपियर किंवा मका वगैरे, तसं काही सुद्धा नसतं मित्रांनो. आम्ही वारंवार सांगत असतो अशा प्रकारे जर शेळीचं तुम्ही नियोजन केलं तर काही सुद्धा शेळीपालनामध्ये अवघड नाही, हे लक्षात घ्या कधी पण. जर सांगायचं म्हटलं तर मित्रांनो 10 शेळ्यामागे मित्रांनो तुम्हाला 3 लाख रुपये कटिंग मार्केटसाठी तुमचा फार्म हा चालू शकतो, कमीत कमी 10 शेळ्या. जर 10 शेळ्याला मित्रांनो काही सुद्धा अवघड नाही, हे पाहू शकता आपले पिल्ले. अशा प्रकारे त्यांना लिंबाचा चारा बांधला गेला आहे आणि त्यामध्ये हे पाहू शकता आपली पिल्ली. अशा प्रकारे मित्रांनो ह्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपल्या पिल्लांची क्वालिटी कोणत्या प्रकारची आहे, हे पाहू शकता मित्रांनो. सकाळी आपण पिल्ले 8 वाजता शेळीला पाजले गेले आहेत. नंतर आता आपण परीक्षेला 1 वाजता शेळीला पिल्लाला सोडणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी 6च्या सुमारास. आपला फार्म हा मित्रांनो अर्धबंदिस्त आहे आणि आपला फार्म मित्रांनो सांगायचं म्हटलं तर कटिंग मार्केटसाठीच आपण पूर्ण ताकदीने पूर्ण अनुभवाने चालवत असतो. आणि पाहू शकता तुम्हाला मित्रांनो आपल्या पिल्लांच्या अंगावर लेखांतीवरून तुमच्या लक्षात येईल की आपले शेळ्या किंवा पिल्लं कोणत्या क्वालिटीचे आहे, हे पाहू शकता मित्रांनो. तर त्यामध्ये सांगायचं मित्रांनो तर आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो शेळीपालन काही अवघड नाही. जर योग्य संगोपन आणि योग्य नियोजन असेल तर कमीत कमी मित्रांनो 3 लाखाच्या प्लसच मित्रांनो तुमचं प्रॉफिट राहत असतं शेळीपालनामध्ये, खर्च वगैरे सगळा सोडला गेला तर. आणि मित्रांनो जर शेळीपालनामध्ये तुम्हाला ब्रीडिंगवरती काम करायचं असेल तर त्यामध्ये थोडासा मित्रांनो तुम्हाला अनुभव लागतो, तुम्हाला शेती यावरचा विषय राहत असतो. आमचा मित्रांनो सांगायचं म्हटलं तर हा आमचा फार्म अर्धबंदिस्त आहे आणि अर्धबंदिस्त मित्रांनो थोडा चारा हा कमीच लागत असतो. बंदिस्तला मित्रांनो थोडासा चारा हा जास्त लागत असतो, कारण की ती पूर्ण शेळी बांधून असते, तिला थोडासा जास्त प्रकारचा चारा घ्यावा लागत असतो. आणि असं काही नाही मित्रांनो शेळीला जास्त प्रमाणात चारा करावा लागतो. शेळी मित्रांनो जास्त चारा शेळीला हा लागत नाही. शेळीला चारा हा फक्त वेगवेगळ्या प्रकारचा लागत असतो. अशी माहिती मित्रांनो शेळीपालकाला नवीन माहिती हवी असायला पाहिजे. कारण की शेळीपालनामध्ये मित्रांनो जास्त चारा केला म्हणजे काय शेळी जबरदस्त राहत असते असं काय नाही. फक्त शेळीला जास्त प्रकारचा चारा करावा लागतो. शेळीला चारा हा अगदी थोड्या प्रमाणात लागत असतो, फक्त जास्त प्रकारचा चारा केला गेला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो हे पाहू शकता अशी जबरदस्त क्वालिटी. आणि मित्रांनो सांगायचं म्हटलं तर आपल्या फार्मरची पिल्ले मागच्या 15-20 दिवसापूर्वीच आपण ती बॅच निघून गेलेली आहे आणि अशा प्रकारचे आपण 2 ते 3 पाठी राखले गेले आहेत आपल्या शेळीपालनावर. तर मित्रांनो सांगायचं म्हटलं तर उस्मानाबाद एका शेळीचं उत्पन्न कमीत कमी एका वेताचं 15,000 आणि 14 महिन्यामध्ये मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर 30,000 रुपये. आणि वार्षिक 10 शेळीचं उत्पन्न सांगायचं म्हटलं गेलं तर उस्मानाबाद शेळीचं मित्रांनो 3 लाखाच्या प्लसच उत्पन्न जातं, पण आत येत नाही. तर मित्रांनो फक्त शेळ्या क्वालिटीच्या लागतात. ही पाहू शकता आपल्या ह्या मिक्समधल्या शेळ्या आहेत, उस्मानाबादी शेळ्या आहेत आणि हा आपला मालवा कोटा जातीचा नर आहे, पाहू शकता. अशा प्रकारचा नर लावला गेला पाहिजे आणि अशा प्रकारच्या शेळ्या योग्य जातीच्या शेळ्या तुम्ही सांभाळल्या गेल्या पाहिजेत. आणि अशा प्रकारचा चारा फक्त नॅचरल शेळ्या ठेवल्या गेल्या पाहिजेत. शेळीपालनामध्ये काहीसुद्धा अडचण येणार नाही. जर शेळीपालनामध्ये कोणाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावरती एक नक्कीच व्हिडिओ आपण बनवू. आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. ह्यानं काय होत असतं मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला किंवा शेळीपालनामध्ये योग्य मार्गदर्शन किंवा कुठल्याही शेळीपालनाची कुठलीही अडचण असेल तर मित्रांनो त्यांना लगेचच रिप्लाय मिळेल. आणि त्यावरती वाटलंच तर मित्रांनो लगेच नक्कीच दुसरा व्हिडिओ येईल. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 98 34 10 42 00. धन्यवाद.